नमस्कार, मी ॲडव्होकेट सुशील कुमार गुलाबराव शिंदे. मी आता सध्याला प्रभाग क्रमांक 2 शिक्षक कॉलनी येथे आहे. इथे एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मला आज सकाळी 6 वाजता आमच्या जाधव साहेबांचा फोन आला. त्यांचं घर इथंच आहे, आपण पाहू शकता. त्यांच्या घराच्या बाहेरच उभा आहे मी. पाखरे डॉक्टरांचे ते शेजारी राहतात. एक पिसाळलेले 2-3 कुत्रे आहेत शिक्षक कॉलनीत. ते गेल्या 2 ते 3 दिवसात आमच्या सचिन गवळीच्या लहान मुलाला चावले पायाला. आज जाधव साहेबांना चावले. उद्या एखादं लहान पोरगं धरतील, उद्या आमच्या एखादा माणूस चांगला धरतील. आणि विशेष म्हणजे ते पिसाळलेले कुत्रे. नगरपालिकेला परवा दिवशी फोन केला, पालिकेने अद्यापपर्यंत कोणती कारवाई नाही केली. मी ह्या व्हिडिओ मार्फत एक तळतळीची मुख्य अधिकाऱ्यांना एक विनंती करतो, नगरपालिकेच्या प्रशासनाला, की त्या कुत्र्याची काहीतरी तुम्ही दखल घ्या. त्या कुत्र्याला काहीतरी करा, त्याला धरून घ्या, नाहीतर मारून टाका. पण ते पिसळले. त्या दिवशी सचिन गवळीचं पोरगं ते आमच्या सायकलवर होतं म्हणून त्याच्या पायाला चावलं. ते जर चालत चाललं असलं आणि त्यांच्या एकदा तावडीत जर घुसलं, कोणता अनुचित प्रकार घडायला नको. आमचे जाधव साहेब सकाळ सकाळ आता काही कुठे गेलेत, नगरला गेले. ह्या त्यांच्या मिसेस आहेत, नगरला गेलेत. ते सकाळ सकाळ इंजेक्शन घ्यायला. त्या दिवशी सचिन गवळींनी कुठे नेतो साहेब, नगरला नेते. धारकर काकू आहेत, आमचे पाखरे डॉक्टर आहेत. इथं सगळे घेतलंच नाही. इथं विशेष म्हणजे ह्या सरकारी दवाखान्यातलं सुद्धा नाहीये आपल्याकडे. म्हणजे जर एखाद्या सर्वसामान्याला चावलं तर त्यांनी जायचं कुठं, नगरला जायचं का गाडी करून? पैसे असतात का एवढे सर्वसामान्यांकडे? त्याच्यामुळे मी नगरपालिकेला व्हिडिओच्या माध्यमातून एक सूचना देतो. विनंती तर करणार नाही, मी सूचना देतो. तुमच्याकडून ते पिसाळ्याला मोकाट कुत्र्याचा जर बंदोबस्त नसला होत तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायला आम्ही. इतका गंभीर विषय. ते उद्या पिसायला कुत्र जर एखाद्या ताहण्या पोरांना धरलं आणि काय जर अनुचित प्रकार झाला डॉक्टर साहेब, तर त्याला सर्वस्वी जबाबदारी पालिका असेल. मी 2 मिनिटं डॉक्टर साहेबांना विनंती करतो की आपलं म्हणणं मांडा. डॉक्टर साहेब, आताच तुम्ही ॲडव्होकेट सुशील कुमार शिंदे यांचं म्हणणं ऐकलं. वस्तुस्थिती अशी आहे की ह्या कुत्र्यांमुळे आमच्या शिक्षक कॉलनीमध्ये प्रचंड घबराट निर्माण झालेली आहे आणि लहान लहान मुलांना किंवा महिलांना बाहेर पडण्याचं अवघड झालेलं आहे. ते सामाजिक दृष्टिकोनातून नगरपालिकेने विचार करावा आणि त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावा, ॲक्शनमध्ये यावं आणि त्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करून आमच्या शिक्षक सोसायटीतील लोकांचं आरोग्य आणि भीतीचं वातावरण कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा, अशी मी तुम्हाला सूचना करतो आणि थांबतो. मावशींची प्रतिक्रिया आहे का? त्यांच्या पुढं मिस्टरना चावलं, किती गंभीर प्रकार झाला सकाळी? मावशी बोला 2 मिनिटं. लय चावलेले, त्यांचे पायावर म्हणजे पूर्ण दात लागलेले इथं. 6 वाजता चावले सकाळी. आणि पुढे गेले जातात सरकार दवाखान्यात गेले, तिथं 2 लशी दिल्या आणि मग म्हणलं नगरला जायचं, तर लस नाही गेली. नगरला पाठवली, नगरला गेले. त्वरित जर ह्या व्हिडिओची दखल नगरपालिकेने घेतली नाही 11 ते 11:30 वाजेपर्यंत, तर आमची यंत्रणा, धीरज रोहिदास भोसले व त्याची यंत्रणा, ते कुत्र धरायला समर्थ आहे. पण जर त्यांना पण धरताना जर त्या कुत्र्यांनी धरताना जर त्यांना चावलं तर त्याला पण जबाबदार परत पालिका राहील. आणि उद्या जर एखाद्या लहान लेकराच्या जीविताला हानी झाली तर सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका राहील, नगरपालिकेचे प्रशासन राहतील. हितालचे कोण स्थानिक असतील, काय असतील, मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण त्यांनी येऊन ह्या सगळ्या प्रकाराची पटकन दखल घ्यावी. आणि जाधव साहेबांना, पाखरे डॉक्टरना, धारकर काकूंना, हितालच्या सगळ्या रहिवाशांना, त्या गवळीच्या पोराला चावलं त्या गवळीला भेटून काहीतरी ह्याच्या उपाययोजना करावी. मी तुम्हाला 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देतोय, नाहीतर 12च्या नंतर मी माझ्या पद्धतीने माझ्या सहकारी मित्रांच्या मार्फत त्या कुत्र्याचा बंदोबस्त करायला समर्थ आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता आमच्या सचिन महादेव गवळी यांच्या, आमचे मित्र आहेत सचिन महादेव गवळी म्हणून, त्यांच्या शिक्षक कॉलनीतल्या घरी आलोय मी आता. त्यांच्या मुलाला परवा दिवशी, सचिन कधी चावलंय? परवा दिवशी कुत्रं चावलं. अक्षरशः बघा, ते बाळा दाखव रे पाई कसं चावलंय कुत्रं. हो का? म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वेळा चावा घेतला कुत्र्यांनी. आणि सोमेश बाळ सायकलवर होतं म्हणून ठीक, नाहीतर जर सोमेश आपला रस्त्यावर चाललेला असता तर आज काय झालं असतं? सोमेश बाळ, कुठं चावलं कुत्र तुला? हॉस्टेल बशी खालच्या बाजूला. किती कुत्रे होते ते? एकच होतं. पिसाळले का? कसे पिसाळलेलं होतं. पिसाळलेलं होतं ना? आणि रक्त कुठपर्यंत चाललं होतं रस्त्याने तुझं? नगरपर्यंत जाऊस तर रक्त चाललं होतं. ह्या सोमेशच्या आई आहेत, आमच्या सचिन भाऊंच्या मिसेस आहेत. ह्या सचिन भाऊंच्या आजी आहेत. सचिन भाऊ, कुठं नेलं सोमेशला मग नंतर? सिव्हिलला.
ही तर सरकारी दवाखान्यात काय म्हणले दवाखान्यात नेलं पण इथं लस नाही शिल्लक म्हणले त्यांनी सांगितलं. मग त्याला सरकारी दवाखाना त्यांनी सांगितलं की नगरला न्यावं लागलं. पैसे होते का नगरला जायला? प्रायव्हेट गाडी भरून दिली. किती भाडं गेलं? 4,000 रुपये गेले सगळे टोटल. पैसे होते का पण कसे ऍडजस्ट केले? त्याच्याकडून उसने घेऊनच गेले जाय. अरे जरा विनंती करतो, जाग्यावर या, भानावर या, जरा गोरगरीबाकडे लक्ष द्या. या जर शिवमेकचं काय उद्या बरं वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण आहे? नगरपालिकेला खरंच तर विनंती करतो. अहो ह्यो का राजकीय विषय नाही, ह्यो कसकाच विषय नाही, हा भावनिक विषय आहे आणि तुम्ही कृपा करून लक्ष द्या. त्या सोमेचं पायी बघा, ते सोमेचं पायी बघा, सुचलेलं आहे अजून सुद्धा. मी खरंच विनंती करतो परत एकदा 12-1 वाजेपर्यंत जर कुत्र्याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आमच्या पद्धतीने त्या कुत्र्याचा बंदोबस्त करू, पण तुम्हाला थोडी जरा वाटू द्या. धन्यवाद. आता काही जास्त बोलत नाही मी. नाही ना तिकडच आहे. चावलेले ना, पिसाळलेली असली म्हणजे ते धावायला वेळ लागली तर परत फोन करा. हा